tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मात्र कुठेतरी तो पवित्र कमी पडला। सूरज केनेने डाऊन द ग्राउंड हा फटका खेचला। अगदी सरळ बॉल निघून चाललाय स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी मंचाच्या दिशेने। बेधडक चौकार सूरज केनेच्या बॅटमधून। केनेच्या बॅटमधून हेच करावं लागेल नक्ष 11 टीमसाठी। गुडघे टेकून मारलेला फटका पाहूया कितपत गेला। पॅरलल स्ट्रोक, प्रयत्न अचूक होते, उंच उडी झेपावली, परंतु त्याच्या डोक्यावरून सूरज केनेने बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार। पॅरलल स्ट्रोक षटकार। अंदाजी करतोय। धावा आल्यात या ओव्हरमध्ये। पुन्हा तोच प्रयत्न, परंतु निश्चितच बॅटच्या अगदी स्टिकरला बॉल लागला। शेवटी धावा येणं महत्वाचं आहे। शेवटच्या चेंडूवरती आला इथे तो चौकार। 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। नक्ष 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 34। सुंदर फलंदाजी बघायला मिळते। पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर सूर गवसलाय। सूरज केने 7 चेंडू 18 धावा, पवन केने 9 चेंडू 11 धावा। सुधीर पाटील ताई पॅकर्स पालघर या संघासमोर खेळते। यावेळेला बैठक शॉट, लिलेया मारण्यात आलेला हा फटका आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी। विलोभनीय फटका। क्रिकेटच्या भव्यतेचं सादरीकरण म्हणजे हा फटका होता। पहा क्रीज मध्ये उभा, तिथे गुडघे टेकले आणि बॉल फेकून दिला अजय जडेजा स्टँडच्या दिशेनं। कमालीचा फटका। 11 धावा दिल्या होत्या। नवीन षटकातला पहिला चेंडू, लंगडी शॉट आणि चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी। उत्कृष्ट फटका। संघाकडे शिल्लक आहेत। यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड थांबवायचा प्रयत्न करण मोरे यांचा। एकाच ऍक्शन मध्ये चेंडू थांबवला, थ्रो केला, 2 धावा पूर्ण करतोय सूरज केने। जबरदस्त कमिटमेंट करण मोरे यांचं। डाव्या बाजूला मारला। यावेळेला मात्र संदीप पाटील स्टँडच्या बाजूने मारण्यात आलेला हा लांबलचक षटकार आणि सीमारेषेच्या